यज्ञ घडल का आता? यज्ञ करता येईल? पूर्वीचे यज्ञ कसे होते माहिती का? कितीतरी वर्ष चालायचे आणि त्या यज्ञामध्ये तूप किती पडायचं? चमच्याने. हत्तीच्या सोंडी एवढी धार. जोपर्यंत यज्ञ चालतो तोपर्यंत त्या यज्ञ कुंडामध्ये एवढी धार. आता गुढीपाडव्याच्या दिवशी पोरांनी जर तूप मागितलं नाही म्हणते चूप. एवढी परिस्थिती आपली बिकट आहे तुपाची. तेव्हा ते यज्ञ कधी होईल? आता यज्ञ होतात आपल्याकडं सत्यनारायणाची, पण 4:30ला सुरुवात आणि 5 वाजता आरती. विठ्ठल विठ्ठल याला यज्ञ म्हणतच नाही. आणि ते यज्ञ ठरवत नाही, कारण त्या यज्ञाकरता जी जी सामग्री वापरतो, खरं सांगा सुपाऱ्या कोणत्या वापरतो? सांगा बाबा. खायच्या सुपाऱ्या कोणत्या राहत्या स्पेशल? सांगा. आता त्या सत्यनारायणाला आपण एवढं येड्यात काढल्यावर तो आपल्याला खरा होईल का? तुकाराम महाराजांचा अभंग आहे बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, तुमचा भाव जसा देव तुम्हाला, तुम्ही माझे ठाई जैसा भाव धरा. तैसाच मी खरा तुम्हाला घे, तैसाच मी खरा तुम्हाला घे. सुपाऱ्या खोट्या, सत्यनारायण तुम्हाला खोटा, तुमचा भाव खोटा, देव सुद्धा तुम्हाला. आता मी कीर्तनामध्ये काय मुद्दा, एक जण गेलं पंढरपूरला, त्याच्या बायकोनी पाठवलं त्याला. अख्खं गाव पंढरपूरला जातो, तुम्ही काय करता इथं? हे घ्या 500 रुपये, जा पंढरपूरला. जायला 200, यायला 200, 100 खर्चायला गेलं पंढरपूरला. भरपूर 2-3 दिवस तिथं थांबलं, खर्च पाणी केला. पण ते पूजा प्रसाद नाश्ता पाणी करता करता 10 रुपयाचा ठोकळा खोटा आला त्याच्या खिशात. कसा आला त्याला कळलंच नाही. पण आता हे 10 रुपये कुठेतरी कटवले पाहिजे. मग चहावाल्या का गेला का हे चालत नाही, प्रसादावाल्या का गेला का हे चालत नाही, नाश्त्यावाल्या का गेला का हे चालत. आता काय करावं? बायकोला तर हिशोब द्यावा लागेल. तसाच गाडीमध्ये बसतो, बस निघती सिन्नरला. आता हे पैसे कुठंतरी कटवले पाहिजे. गाडी आली अहिल्यानगरला, बस स्टँडवरती गाडी थांबली. त्याने विचार केला, काकडीवाला आला का त्याला देऊन पाहू, वड्यावाला आला का त्याला देऊन पाहू, आमक्यावाला आला का त्याला देऊन पाहू. पण प्रत्येकाने सांगितलं हे पैसे चालत. मग त्याच्या डोक्यामध्ये युक्ती आली, एक काम करू. कंडक्टरने बेल दिली, गाडी निघाली. आता स्टेशनच्या बाहेर निघता निघता हळूहळू चालते ना. मग त्या हळूहळू चालणाऱ्या गाडीतून पटकन कोणाला तरी आवाज देऊ. चालत्या गाडीमध्ये एका हातामध्ये पैसे, एका हातामध्ये काकडी किंवा वडा. कंडक्टरने बेल दिली, गाडी सुटली. पण तिथं काकडीवाला आला नाही, तिथं वड्यावाला आला नाही, पेपरवाला होता. पेपरवाला इकडे, पेपरवाला इकडे. पेपरवाला म्हणतो 15 याच्या समोरून गेलो, यांनी पेपर घेतला आणि गाडी सुटल्यावर मागतो. पण आता मागतो ना, पेपरवाला पळत पळत गेला आणि चालत्या गाडीमध्ये एका हातामध्ये पेपर आणि एका हातामध्ये पैसे. गाडी गेली निघून. टाळी वाजवली, सीटावर बसला. बा समोरचं म्हणतो, दादा काय एवढा आनंद झाला? म्हटले 3 दिवसापासून 10 रुपये कटत नव्हते, कटवले एकदाचे. पेपर उघडला, पुन्हा टाळी वाजवली. म्हटले काय झालं? म्हटले मी नाही फसवलं, त्यांनीच मला फसवलं. मागच्या महिन्याचा पेपर दिला. विठ्ठल विठ्ठल. पैसे खोटे, पेपर खोटा. हे कोणाचं सांगतो? तुम्ही अजून एसटीतच आहे का? उतरा खाली. विठ्ठल विठ्ठल. ही पेपरवाल्याचा फक्त दृष्टांत आहे. देवाचं तसंच आहे. देव नुसता देवळापुरता नाही, देव नुसता मंडपापुरता नाही. तुम्ही इथं किती भाविक बना, जर मळ्यामध्ये जाऊन बांध करीत असेल तर काय उपयोग आहे त्याचा? म्हणून विठ्ठल जळी स्थळी भरला. हा भाव जोपर्यंत मनामध्ये येत नाही तोपर्यंत आपली भक्तीच भक्ती ठरत नाही. विठ्ठल हो. म्हणून तुम्ही माझे ठाई जैसा भाव धरा, तैसाच मी खरा तुम्हाला घे. तुमचा भाव जसा देव तुम्हाला तसा. आपलं सत्यनारायण खोटं, सत्यनारायण सुद्धा तुम्हाला. आत्ताच्या
युगामध्ये यज्ञ आपल्याच्यानी शक्य नाही. ज्ञान